तारखेला मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक आहे राज्यातील साखर उद्योगाविषयी जाणून काय असेल त्यामध्ये चर्चा. मागील 8 दिवसापूर्वी आमची एक बैठक सहकार मंत्र्यांच्या बरोबर झाली होती आणि त्या बैठकीमध्ये प्रामुख्यानं या राज्यातला ऊस पिकवणारा शेतकरी, साखर कारखान्यामध्ये काम करणारा कर्मचारी, अधिकारी, ऊस तोडणी वाहतूक करणारा वाहतूकदार आणि ज्या बँकांनी वित्त पुरवठा केलेला आहे अशा 4 घटकांचे अतिशय गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि त्यामुळं FRP ही जवळपास 7,000 कोटीची द्यायची बाकी राहिलेली आहे आणि कामगारांचे पगार महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 600 कोटीचे द्यायचे राहिलेले आहेत आणि एकंदरीत तोडणी वाहतुकीचे 2,000 कोटी रुपये द्यायचे आणि 16,000 कोटीच्या आसपास रक्कम ही जिल्हा बँक आणि राज्य सहकारी बँक आणि काय राष्ट्रीयकृत बँका यांनी कारखान्याला दिलेले आहेत वर्किंग कॅपिटलसाठी. तर हे FRPची रक्कम आणि MSPची किंमत याच्यामध्ये जी तफावत झालेली आहे ती 500 ते 700 रुपयाची तफावत आहे आणि त्यामुळं ह्या राज्यातला आणि ह्या देशातला सगळाच कारखानदारीमध्ये काम करणारा जो वर्ग आहे तो हवालदिल झालेला आहे आणि म्हणून ह्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी बैठक घ्यावी अशी मागणी केल्यानंतर उद्या सोमवारी दुपारी 2 वाजता विधानभवनच्या मंत्री कक्षामध्ये ही बैठक लागलेली. आम्हाला मुख्यमंत्री कार्यालयातून निमंत्रण आलेलं आहे आणि त्या बैठकीमध्ये 5 गोष्टी आम्ही आता प्रामुख्यानं मांडणार आहे. एक, प्रत्येक टनाला शेतकऱ्याला राज्य सरकारने 500 रुपये ऊस पेमेंट देण्याकरता अनुदान देण्यात यावं. जे पंजाब गव्हर्नमेंटने 650 रुपये दिलेलं आहे शेतकऱ्यांना, कर्नाटक सरकारने 100 रुपये दिलेलं आहे. मग महाराष्ट्र तर हा साखर उद्योगामध्ये सगळ्यात पुढारलेलं राज्य आहे. तर हे 55 लाख ऊस उत्पादक शेतकरी आहेत तर हा प्रश्न त्यातनं मिटू शकेल. दुसरी मागणी आम्ही करतो आहे की रिस्ट्रक्चर करा ह्या कर्जाचं, 2 वर्षाचं मॉरिटरियम करा आणि 12 वर्षाची परतफेड करा. त्यातलं जे व्याज आहे ते 50% व्याज थोडं सरकारने त्याच्यामध्ये कन्सेशन द्यावं. त्याचबरोबर इतर काय राज्यातले विषय आहेत, प्रामुख्यानं पाणीपट्टीचे दर वाढलेले आहेत. त्याचबरोबर एक्साईज, प्रत्येक कारखान्यामध्ये एक्साईज डिपार्टमेंट आहे तर ते एक्साईजच्या सगळ्या अधिकाऱ्यांचा पगार हा आम्हालाच करावा लागतो. म्हणजे सरकारी नोकरीत ते आणि त्याचा पगार आम्ही कारखान्याने करायचा आणि ते पगार खूप आहे ते आम्हाला परवडत नाही तर तो एक कमी करण्यात यावा. त्याचबरोबर डिस्टरीला जे पाणी वापरलं जातं ते कमर्शियल आकारणी केलेली आहे त्यांनी. खरं म्हणजे हे शेतकऱ्याचा बाय प्रोडक्ट आहे तर त्याला कमर्शियल आकारणी करू नये असे काही विषय राज्य सरकारचे आहेत. तर ह्याच्यावर हे प्रॉब्लेम आहेत आणि त्याला सोल्युशन पण आम्ही मांडलेलं आहे आणि ते सोल्युशन पण आम्ही उद्याच्या मिटिंगमध्ये ठेवू. आणि दुसरा विषय आहे तो केंद्र सरकारच्या संदर्भातला. तर केंद्र सरकारला आम्ही मागणी केलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांना पण आम्ही पत्र देणार आहोत आणि मग राष्ट्रीय स्तरावर एक डेलिगेशन मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा आणि आम्ही सगळेजण त्यांच्याबरोबर केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारिता मंत्री माननीय अमित शाह साहेबांना भेटणं या पुढच्या 4-8 दिवसामध्ये गरजेचं आहे. कारण मार्च एंड आलेला आहे, आता शेतकऱ्यांची पेमेंट द्यायची म्हणलं तर सगळ्याच अडचणी आहेत. तर ह्या संदर्भातले जे केंद्राचे जे 3 मुद्दे आहेत, एक MSP 7 वर्ष वाढवली नाही, ती 3100 रुपयेच आहे, ती 41 रुपये करावी. बी हेवी इथेनॉल आणि सिरप टू इथेनॉलची किंमत ही गेल्या 4 वर्षापासून वाढवली नाही, ती प्रति लिटर 5 रुपये वाढवावी आणि एक्सपोर्टला जी परमिशन दिली साखरेला त्याला स्पेशल इन्सेंटिव्ज द्यावे लागतील. कारण आता आखाती देशामध्ये जे युद्ध चाललेलं आहे त्याचा फार मोठा परिणाम या शुगर इंडस्ट्रीवरसुद्धा झालेला आहे. क्रूड ऑइलच्या किमती वाढायला लागलेल्या आहेत, गॅस उपलब्ध व्हायला तयार नाही. तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर हे राष्ट्रीय संकट आहे, ह्याला साखर कारखानदारीमधून सुद्धा मदत होऊ शकते. तर ह्या गोष्टी केंद्राकडे संबंधित आहेत. मला वाटतं केंद्राने ह्या गोष्टीमध्ये लक्ष घालून ही मीटिंग झाली तर तो एक प्रश्न आपल्याला ह्या ठिकाणी मार्गी लावता येईल. तर अशा पद्धतीची ही मीटिंग आहे. कारण दरवर्षी महाराष्ट्रामध्ये 7 ते 7,500 कोटीचा टॅक्स आपण राज्य सरकारला देतो. 16,000 कोटीपेक्षा जास्त रकमेचा टॅक्स आपण केंद्र सरकारला भरतो. म्हणजे एका बाजूला सरकारला पण टॅक्स रूपाने मदत होती. एक गोष्ट खरी आहे की सरकारने पण ह्या उद्योगाला नेहमीच मदत केलेली आहे. पण आता ही जी अडचण झालेली आहे ही अडचण बेसिकली ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, ऊस तोडणी वाहतूक आणि बँका ह्या सोडवायच्या असतील आपल्याला अडचणीतून तर ह्यातनं मार्ग काढण्याची गरज आहे आणि मला आनंद आहे की मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे.
आणि त्यांच्या माध्यमातून हा निर्णय होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो.